दिनम रामकृष्ण हरी अस्सलाम अलैकुम सस्रियकाल वडक्कम सुप्रभातम ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಹರಿ ಓಂ ಸಗಣ ಸುಮಿತ್ ಸರ್ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ Good morning, Tai. Good morning, everyone. Unmute. Good morning, Good madam. morning, Good morning, ma'am. all. ಗುಡ್ Madam, ಮಾರ್ನಿಂಗ್ good morning. Namaskar, madam. Good morning, Shubh Tai. Sakal. Good morning. ಗುಡ್ Good ಮಾರ್ನಿಂಗ್ ಹರಿ morning. ಓಂ Good morning, Sai. ma'am. Good morning. ಮಾರ್ನಿಂಗ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗುಡ್ Krishna ಮಾರ್ನಿಂಗ್ Hari. ನಮಸ್ಕಾರಗಳು. Suprabhat. Good morning, Good madam. morning. ಗುಡ್ ವಣಕಂ ಮೇಡಮ್, ಮಾರ್ನಿಂಗ್ ವಣಕಂ. Good Shubh morning, Sakal, Tai. madam. ಶುಭ ಸಕಾಳ ಹರಿ ಓಂ Good ಗುಡ್ morning, ಮಾರ್ನಿಂಗ್ madam. Good morning. Hey, Ramakrishna Hari. ರಾಮ್ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಅಲ್ಕಾತೈ ಗುಡ್ ಶತಾಯುಷಿ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸಕಾळ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಎಲ್ಲರಿಗೂ भारी हरि भारी ओम ताई. सगळे आता कन्नड शिकले आपले लोक Good morning, Yes. ma'am. Good morning. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग Suprabhat. Good सुप्रभात morning. जरा Good तोपर्यंत गुड मॉर्निंग गुड morning. मॉर्निंग Good morning, तोपर्यंत Tai. जरा Good कोट morning. करून Good morning, ठेवायचे all of you. Good morning. जरा कोट कुणा Good कुणा morning, Tai. Good morning, Tai. Good morning. गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग चलो जोरदार क्लॅपिंग करू आजच्या आपल्या एनर्जी प्राईम टाइम साठी पहिल्यांदा जोरदार क्लॅपिंग करू ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत तरी पण आपण सगळे जण ऐकायला लागलोय आपल्या सगळ्यांसाठी घरातल्यांसाठी जोरदार क्लॅपिंग करणार आहोत ऑल सगळे बच्चे कंपनी सगळ्या बच्चे कंपनीसाठी पण आपण एकदा जोरदार क्लॅपिंग करू आणि मस्त पैकी आज आपला फोटो दिगंबर बोर्डेंचं चालू केलं की माझा आवाज इको होतोय आणि जोरदार क्लॅपिंग करू आज आपला फोटो काढणार आहेत महावीर सर शशिकला ताई प्रसाद सर कुणाला काढायचं ते काढू देत आपण छानपैकी विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल विथ एनर्जी आपले आपले एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात घ्या कोण काढते फोटो काढतो की मी. येस Panowa. माझा मन आहे कॉन्सन्ट्रेट काश्मीरी कावा. काश्मीरी खावा. काश्मीरी कावा. तुलसी. ओके काश्मीरी कावा भारी लेमन. नको नको. लेमन. जिंजर. फोटो कोण नको म्हणाले. ते वर्षा एखादे म्यूट करून घ्यायचं आणि मग बोलायचं फोटो येस नको. फोटो नको नको नाही त्यांचं घरात काहीतरी नको नको चाललंय ओके ओके झालं झालं फोटो घेतला नको झालं म्हणाले पण फोटो घेतला. ओके चलो थँक्यू आज जरासा मध्ये मध्ये चॅलेंज येऊ शकतो पाठीमागं होस्टिंग कोण करणार बघा मग सकाळपासून 2 वेळा लाईट गेली की इंटरनेट का चुकून बंद पडायला लागले माहिती नाही त्यामुळे इंटरनेट माझं ड्रॉप होत आहे त्यामुळे पाठीमागं होस्टिंगला एक कोणतरी तयार राहा शेटे सर पद्मजा मॅडम नुसता ह्याच्यावर आहेत ते नाहीयेत मालतीताई मोळकी सर कोण पण जरा कंटिन्यू करायचं लगेच आणि माझं येतंय थोड्या वेळात लगेच आणि एक त्याला 2-3 मिनिटं लागतात ओके चल हा चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आजच्या आपल्या एनर्जेटिक ह्याच्यासाठी आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स होणार आहे कॅनडा मधनं बघा जरा आता आपण इथल्या इथं हात वर करत नाहीये एक्सपिरियन्स द्यायला कॅनडावरनं नातवाची सेवा करत 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 आजीबाई एक्सपिरियन्स कांतेताई भारी वाटायला लागले की नाही कांतेताई किती हॅप्पी आहेत बघा कारण एकदम मस्त एकदम मस्त वाटतं. त्यांना म्हटलं किती वाजले किती वाजले आता अर्धा तास अजून पुढे 8:20 बघा 8:20 हा 8:20 झाले रात्रीचे सकाळचे नव्हे रात्रीचे 8:20 झाले चला गुड ओके मॉर्निंग तुम्हाला हो गुड मॉर्निंग जोरदार क्लॅपिंग करू आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स विद्या कंदुरे ताई कंटिन्यू विद्याताई माझं नाव विद्या कन्नूरे मी पाषाण पुणे इथून आहे पण आता कॅनडावरनं बोलतेय मला आज या कम्युनिटीला जॉईन होऊन 2 वर्ष झालेले आहेत हो म्हणजे आज बर्थडे आहे म्हणा की तुमचा हा म्हणूनच 27 एक्सपिरियन्स शीतला द्यायला हात वरती केला येस मला ही लिंक माझी मैत्रीण स्मिता मोरे हिने दिली
अं, मी वजन कमी करायसाठी आले होते. मग 6 महिन्यात मी 25 किलो वजन कमी केलं. माझी बीपीची गोळी, शुगरची गोळी, कोलेस्ट्रॉलची गोळी सगळ्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. माझ्याच डॉक्टरांनी बंद केलेल्या आहेत. मी खूप हॅप्पी आहे आणि शतायूची फॅमिलीत येऊन खूप आनंदी झालेली आहे. मी इकडे असले तरी पण मी जॉईन होतीये. मला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ मी शतायुषीला देण्याचा खूप प्रयत्न करत आहे. येस विद्यार्थी, सगळ्यात मेन महत्वाचं की वजन का कमी करावं असं वाटलं? काय चॅलेंज? मला जिना चढताना उतरताना खूप दम लागत होता, गुडघा दुखत होता एक, आणि पाय वगैरे खूप सुजत होते, अंगावर खूप सूज चढत होती माझी. किती काही केलं तरी कमी होत नव्हती. आणि मी हे एक 10-12 वर्षापूर्वी हे जॉईन केलेलं होतं, पण त्याच्यात मला एवढा रिझल्ट काही आला नव्हता म्हणून मी परत बंद केलं होतं 6 महिन्यांनी. पण जेव्हा गुरुपौर्णिमेला स्मिता मोरेंना मी बघितलं आणि तिने सांगितल्यानंतर मग मला लगेच हे झाल्यावर मी जॉईन केलं लगेच. मला मुलगा म्हटला पण मम्मी तू हे आधी घेतलेलं कशाला घेतेस परत? मी म्हटलं नाही, मी तुला आता वजन कमी करून दाखवणारच. आणि जिद्द होती त्याच्याने मी केलं पण आणि झालं पण माझं. अजून पण करायचंय, प्रयत्न चालूच आहेत. अजून बाकीचं जे राहिलंय ते कमी करायचं. आयडियलला यायचा खूप प्रयत्न करतेय. विद्यार्थी, तिथं तर आता कॅनडामध्ये सगळंच करायला लागतंय. जमतंय? आपण आपल्याकडे कसं असतंय मस्तपैकी आपल्याला आपल्या हातापायाशी. कामाला बाया आहे ते काही नाहीये इथं. हा, तेच ना. काय बाई मिळत नाही आणि काय नाही. मग ते सगळं जमतंय का तुम्हाला? हो हो, करतेय सगळं. आणि खालीवर असल्यामुळे ते पण व्यायाम होतोय. योगा जरी नाही केला तरी हा व्यायाम होतोच आहे माझा, खालीवर खालीवर करणं. येस. आणि जमायला लागलंय. हो हो. येस विद्यार्थी, तिथं पण कंटिन्यू करायला लागलेत सगळं. कारण का की फ्युअल इनटेक करणं, बाकी आपला कॉल जॉईन करणं, आपण निमित्त शोधत असतो सगळं करता त्याच्यानीच करता. एनर्जी मिळते मला इथे काम करायची ना ताई. हा, नाही खरं शिवमुळेच खरं. सगळी एनर्जी आहे. आणि कसं कसं आहे, कसं होतं की आपण तिथं जाऊन राहिलोय, आपल्याला कर्म बघा, झोपायची जागा बंद झाली तरी, मिस झाली तरी आपल्याला झोप लागत नाही. आणि एक भाग सोडून, देश सोडून त्या देशात राहायचं, ऍडजस्ट व्हायचं, आणि परत आपल्याला वर्कलोड इथं आपलं एवढं होत नाही, तिथं ज्यादा होतं. या सगळ्या गोष्टी करता करता आपले आपले लोक भेटले, रोज सकाळी संध्याकाळी रोज आपले लोक भेटले की भारी वाटतं माहितीये. कॉलवर नुसता जॉईन जरी झालं आणि सगळ्यांचा हा किलकिलाट ऐकला तर मग एकदम पॉवरफुल वाटायला लागतं. म्हणजे आपल्यात आपण कुठेतरी आहोत असंच वाटायला लागतं. कॅनडाला आल्यासारखं वाटत नाही, इंडियात आहे असंच वाटतंय. येस. चल. आणि त्यांच्याकडे एवढी आनंदाची गोष्ट आहे की नातू आलाय, त्यामुळे त्याच्याकडे बघितलं राज्याला अजूनच जरा भारी वाटत असणार आहे. काम काम तरी आहेच आहे. या सगळ्या गोष्टी करता करता वेळ कसा निघून जातो हेही कळत नाही. चलो, जोरदार क्लॅपिंग करू विद्यार्थ्यांसाठी. कारण कधी आपण आपल्या लाईफ मध्ये ज्या वेळेला ना हा, पहिला फ्युएल स्टेशन ऐकायला तयार नव्हती म्हणून सांगायला लागलेत. हो, माहिती नसतं काय चाललंय, माहिती नसतं लोक कोण आहेत, माहिती नसतं काय त्यांचा हे माहिती नाही. आणि आपल्याला वाटत असतं सगळेच मतलबी आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये एखादा ग्रह होतो, त्यांनी ते केलं होतं, त्यामुळे त्यांची ते मत होती, त्या मतांचं परिवर्तन होतं. पण कधी आपण व्यवस्थित त्यांचा पाठपुरावा केलो तर. त्यामुळे व्यवस्थित पाठपुरावा केलाय स्मिताताईंनी, कांतीताईंनी, आणि त्याच्यामुळं विद्यार्थी आता तिथं गेल्या तरी जॉईन होत आहेत. कारण जवळ एक्सपिरियन्स आहे ना हो, एवढा केजी वेट लॉस आहे तो. किती हलकं फील होत असेल. 2 भरलेले सिलेंडर शरीरातनं बाजूला काढून ठेवले, कसलं लाईट वाटत असेल बघा. आम्ही यांच्याकडे गेलो ना, आम्ही आलो लिफ्टनं, ह्या आल्या पळत पळत जिन्यानं. म्हणजे आमच्या आधी खाली, म्हणजे लिफ्ट यायच्या आधी या खाली होत्या. 9 काय काहीतरी मजले, एवढं खाली आल्या पटापट. एवढं लाईट आणि एवढं हलकं फिलिंग या वयात पण होतंय. त्यामुळे एकदम बेस्ट विद्याताई. ओके. आणि कॅनडात ना व्हिडिओ ऑन करून असतात रोज, म्हणजे व्हिडिओ पण ऑन असतोय. स्वतः तिथं काय बनवायला लागले, त्यांचं काय चाललंय, या सगळ्या त्या ऑन करून बसलेले असतात. ओके. चलो, आज लई दिवस झाला पण एक एक्सपिरियन्स बघितला नाही. आणि मला तर ना नेहमी
परवा मला भेटल्यावर म्हटलं, "हो, तुम्ही बसलेलं का दिसत नाही आता? कोणाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्या लक्षात आलं पण असेल की छानपैकी आवरून बसलेले असतात रोज आणि आवरून दिसायचं मलाच बंद झालं. मी पण 12 दिवस नव्हते त्याच्यामुळं मला वाटायला लागलं की त्याच्यामुळेच असेल. पण मस्त आता जाणार आहोत आपण मुंबई लता सेजवळताईंच्याकडे जोरदार क्लॅपिंग करू आपण. मला काय वाटतं माहितीये काय, खूप शांत आहेत, खूप समाधानी आहेत आणि अशा मस्त बसलेल्या असतात की नाही रोज. आणि मध्ये मध्ये मला व्हिडिओ ऑफ दिसायला लागला. परवा आमची सगळ्यांची ग्रुप मीटिंग मध्ये म्हटलं, "ओ लता ते तुम्ही दिसेना का झालाय?" म्हटलं मला. मग म्हणताना आज मला बसलेलं दिसल्या दिसल्या म्हटलं चलो बसल्यात तोपर्यंत आपण एक्सपिरियन्स घेऊ यांचा. ओके, म्यूट काढा, म्यूट. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, नमस्कार सर्व शेताई फॅमिलीला माझा नमस्कार. मी कल्याणवरून आहे. माझं नाव लता शेजवळ. मला लिंक दिली ठाण्याहून आशा पाटील. मला डायबिटीस होता. डायबिटीस मुळे मी लिंकला जॉईन झाली. आवाज येतो मॅडम? अगदी मस्त. मला डायबिटीस भरपूर होता. गोळ्या चालू होत्या आणि मी गोळ्या खात होते. डायबिटीस मला त्याचा काही फरक वाटत नव्हता. डायबिटीस मी गोळ्या खाते. मला डायबिटीस एवढं काही विशेष त्याची मी हे घेतली नव्हती. आणि मी रोजचं जे गोळ्या खाऊन पण जे खाणं पिणं जे सांगतात शेट्टी सर का हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही, मी सर्व खात होते आणि गोळ्या घेत होते. तर 2-3 टायमाच्या गोळ्या होत्या. पण ज्या वेळेस माझं डायबिटीस जास्त वाढायला लागलं तर माझ्या तळपायाची आग झाली. आग व्हायला लागल्यानंतर मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला डायबिटीस जास्त वाढलेला आहे तुमचा आणि तुम्हाला आता इन्शुरन्स वगैरे मला वाटलं घ्यावे लागतील आता. आणि मग मला लिंक दिलेली होती तेव्हा मी त्यांना विचारलं त्या ताईंना की मला डायबिटीस जास्त वाढलेला आहे तर मी काय करू. तेव्हा त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि खरोखर माझं ते 2-3 महिने घेतल्यानंतर चालू केलं आणि माझे पूर्ण डोळ्याखालचे काळे झालं होतं. माझ्या पाय आग करत होते. पूर्ण पायांना पण काळं झालेलं होतं. मला झोप येत नव्हती. मला जेवण जात नव्हतं. अलर्जीची सर्दी होती आणि असे एकच डायबिटीस साठी आले पण अनेक ते आजार होते. ते कुठे होते लपले ते कळत नव्हतं. झोपच लागत नव्हती आणि असं करता मला सगळ्या याच्यावर माझ्या पूर्ण बरी झाली. मी त्याच्याकडून डायबिटीस मुक्त झाली. गोळी बंद झाली. डॉक्टरने बंद केलेली आहे आणि मी आता हे 2 वर्षापासून जॉईन आहे आणि एकही दिवस सोडत नाही आज. पण आता मध्ये 15 दिवस मला जरा गावी जावं लागत होतं. इकडे तिकडे जरा माझं काम चालू होतं म्हणून मी दिसत नव्हते. पण मी व्हिडिओ ऑफ करून ऐकतच होते आणि हे खूप छान म्हणजे जे दिलेलं आहे आपल्याला योगा. त्या योगा हा मोबाईल पण दाखवतात, सगळीकडे सांगतात. पण आता आम्ही पण करतो. कोणी कोणी फी भरून योगा करताय. आपण मॅडम सांगतात का सगळ्यांना सांगा आणि मोफत देतोय आपण सगळं. तरी पण त्यांना एक म्हणजे सांगितलं त्यांना घेईपर्यंत काय आहे योगा हे समजून घेत नाही आणि जेव्हा आले का ते सोडत पण नाही. मग पण मला ते जो योगा करून आनंद होतो. मी सकाळी दुपारी सर्व दिवसभर जो असेल ते मला मिळेल ते घेते मी. आणि आम्हाला जे न्यूट्रिशन मागवायचं असेल ते आम्हाला काय कळत नव्हतं. आणायचं कसं काय करायचं तर ताईंच्या मदतीने आम्हाला ते घरीपर्यंत पोहोचवतं आणि ताईंना पण आम्ही मालकीताईंना पण सांगतो की आम्हाला आम्हाला ते सांगता पण येत नाही. कधी कधी आम्ही टेप करून पाठवतो पण त्याच्यातून जे फॉर्म्युला 1 आहे चेकमेट आहे तसं ते आम्ही सांगताना पण चुकीचं बी सांगितलं जातं तरी ताई समजून घेतात आणि काय करायचं ते आम्हाला परत पाठवतात. म्हणजे इतके समंजसपणा किंवा आपल्या स्वभावात सुद्धा खूप फरक पडलेला आहे. दुसऱ्या ताईंना बघितल्यावर फरक पडतो. खरंच संयम माणसामध्ये येतो आणि बोलायचं कसं राहायचं कसं ह्या गोष्टी नुसतं विचार तर मिळतातच पण विचार ते जीवनात कसं आणावं ते मनावर कसं घ्यायचं ह्या गोष्टी भरपूर शिकायला भेटतात. आणि मी सुद्धा सगळ्यांना मदत करते पण मला जेवढं भेटतं सांगते मी. आणि सांगायला गेलं तर त्यांना असं वाटतं मी नातेवाईकांना माझ्या मामाला आता किती दिवस झाले सांगते इतकी तब्येत आहे जागेवर बसते नाही पण आपले ऐकत नाही आपण.
आणि मग ते खूप वाईट वाटतं. पण आता ते सोडून दिलं की आपण देवाला नमस्कार करून सांगायचं त्यांना त्रास होतो म्हणून. आणि मॅडम जे सांगतात आपल्याला की आपल्याला सांगत राहायचंय, फक्त कोणी ऐकू दे नको ऐकू देऊ, पण सांगण्याचं मी काम करते. मी जशी आनंदी आहे, हॅप्पी आहे, मला जे फरक पडलेला आहे आणि माझं डायबिटीस मुक्त झालंय, त्याच्यातून अनेक आजार मुक्त झालेले आहे. आणि कसं खावं, कसं राहावं, कसं काय किती पाणी प्यावं. मी पाणी पिताना जवळजवळ जेवण कमी करायची, पाणी जास्त प्यायची. तर असं जीवन समजल्यानंतर माणसाला खरंच वाटतं की आपलं भाग्य उदय होतं, जिथं जे मिळतं ते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी करते. मी ओके, नमस्कार. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण लता शेजवळताईंसाठी. लता शेजवळताईंचा एक्सपिरियन्स चालू झाला, मी गायब झाले. ओके, लता शेजवळताईंचा एक्सपिरियन्स संपत आला, मी याच्यात कनेक्ट झाले. छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सना आपल्याला चॅलेंज असतो आपलं. त्याच्याकडे काय होतं की एका छोट्या प्रॉब्लेमकडे आपला थोडं थोडं दुर्लक्ष होत गेलं ना, तर मग त्याची इफेक्ट पण आहेत, साईड इफेक्ट पण आहेत मेडिसिनचे. त्या साईड इफेक्टमुळं, तेवढे इन्शुलिनमुळं हे पाय वगैरे काळे व्हायला लागतात. बाकी सगळे टॉक्सिन तसंच राहिले तर खाज यायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपण आपल्याकडे असणाऱ्या चॅलेंजला जे मेडिसिन्स असतात त्याचा पण इम्पॅक्ट आपल्यावर पडायला लागतो. आणि यातनं मेडिसिन फ्री ते पण डॉक्टरांनी केलंय बरं का, कारण त्यांनी स्वतःवर खूप छानपैकी काम केलंय. हे काम करायचं असेल ना, तर ते आपल्याला ठरवावं लागतं. आणि ठरवण्याची हिंमत आणि ताकद आपल्या प्रत्येकाची असते. तुम्ही ठरवल्याशिवाय इकडचा पत्ता इकडे होत नाही. आपण म्हणतो भगवानाच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. भगवान तुमच्यात स्थायी आहे. ज्या वेळेला तुम्ही ठरवता त्या वेळेला तुमची आत्मशक्ती विश्वशक्तीशी कनेक्ट होते आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण आपणच त्याला हे ठरवणं खूप गरजेचं असतं. आणि ठरवणं का महत्वाचं आहे, का ठरवायला लागतं, ठरवल्यामुळं काय होतं आपल्याला आपल्या लाईफ मध्ये, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपण जाणून घेणार आहोत, फर्स्ट टाइम आजचा स्पीकर आपल्या समोर येणार आहे. मस्तपैकी क्वालिफाईड आहे, छानपैकी वक्तृत्व आहे, व्यक्तिमत्व पण छान आहे. आणि आपल्याला पण भारी वाटेल, कारण का आजचा टॉपिक घेऊन यायला लागले अंकिता पाडळे. जोरदार क्लॅपिंग करू आपण अंकितासाठी. ओके, येस सुमित सर सापडली की तुम्हाला, पोस्ट केलंय, म्यूट टाका ऑल. येस ताई, अनम्यूट करा अंकिता. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. मी अंकिता पाडळे, इचलकरंजी मधून. बाय बॅकग्राऊंड मी बीटेक इंजिनियर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून. पण सध्या मी माझ्या मिस्टरांचा बिझनेस आणि माझ्या पाणीपुरीचा बिझनेस असा दोन्ही हँडल करते. आणि ह्या कम्युनिटीमध्ये मी 8 महिन्यापासून आहे. आणि मी खूप छान एक्सपिरियन्स केलाय आणि वेट पण खूप छान लॉस केलंय, सगळं छान आहे. आजचा माझा जो टॉपिक आहे तो द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आहे. आपण खूप वेळा चेतन मन, अवचेतन मन हे सगळं खूप वेळा ऐकलंय, पण ज्यावेळेस ते एक्सेप्ट करून ते युटिलाइज करायचं असते त्यावेळेस आपण थोडंसं गडबड होतो आणि आपल्याला ते काही फारसं जमत नाही. माझ्या लाईफमध्ये हे द सबकॉन्शियस माइंड हा जो टॉपिक आहे हा खूप छान प्रचंडपणे लाईफ एक्झाम्पल्स देऊन मी तुम्हाला सांगते की तो माझ्या लाईफमध्ये कसा युटिलाइज झाला आणि मी कसं कुठून कुठेपर्यंत गेली. आता मी एक एक्झाम्पल देते की आपली बॉडी काय आहे आणि आपल्या बॉडीला आपण कसं युटिलाइज करून आपण हे. आता एक एक्झाम्पल देते की स्टीलमध्ये एक पीस ऑफ स्टील आहे, जर तुम्ही त्याला मॅग्नेटाइज जर केला तर त्याच्या वजनापेक्षा 12 पट वजन तो जास्त उचलतो. आणि ज्यावेळी आपण त्याला डिमॅग्नेटाइज करू ना त्यावेळेस एक साधा एक फेदर सुद्धा तो, एक पंख सुद्धा तो उचलू शकत नाही. आपली बॉडी सुद्धा ह्याच प्रमाणे वर्किंग करत असते. आपले 2 टाइप्स आहेत, एक मॅग्नेटाइज मॅन आणि एक टाइम डिमॅग्नेटाइज मॅन. म्हणजे ते मॅग्नेटाइज मॅन जो असतो ना त्याच्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं, तो सगळ्या गोष्टीला एक्सेप्ट करतो. त्याचे सपोज डिफिकल्टी सुद्धा आली तरी तो एक वेगळ्या अँगलने बघतो, वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने त्याच्याकडे बघतो आणि तो सक्सीड होत जातो. आणि जो डिमॅग्नेटाइज आहे तो नेहमी त्या चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा ना एरर, डाऊट्स, विश्वास नाहीये, मग हे होईल का, मग हे करू शकतो का, हे सगळे डाऊट्स येते. आपली बॉडी ना, आपल्या सबकॉन्शियस माइंड ही मॅग्नेटाइज माइंड आहे. हे तुम्ही जे काही चेतन मनामध्ये विचार करता त्याचा
खूप प्रचंड प्रमाणात आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतो आणि तो हिडन असतो, तो 24 आवर्स वर्किंग करत असतो. तुम्ही हे नाही की हा माझा आता हा विचार माझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये गेला, हा विचार माझ्या कॉन्शियस माइंड मध्ये, हे नाही होत. सबकॉन्शियस माइंड मध्ये ते सगळं जातं जे चेतन मनामध्ये तुम्ही विचार करता. लाईक एक आहे की आपला श्वास, तुम्ही विचार करून श्वास नाही घेत. हा आता मला श्वास घ्यायचा आहे, आता मला माझी पचनक्रिया, जे जेवता ते क्रिया सुरू होते, सबकॉन्शियस माइंड थ्रू हे सगळं प्रोसेस होत जाते. आपण त्याला विचार करू शकत नाही की हा आता बॉडीमध्ये गेले, आता लंग्स मध्ये गेले, आता इंटेस्टाईन मध्ये फूड गेले, नाही. हे प्रचंड सगळे क्वेश्चन्स हे सबकॉन्शियस माइंड मध्ये जातं. तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल देते की एक राजा होता, त्याच्याकडे एक तलवार होती, तो त्याला जादुई तलवार म्हणत होता. तो जेव्हा कधी त्या युद्धाला जात होता, ती तलवार घेऊन जात होता आणि तो युद्ध जिंकून येतच होता. एके दिवशी ती तलवार हरवली. तलवार हरवली, राजा निराश झाला. राजा म्हणला आता मी प्रजेची रक्षा करू शकत नाही आणि मी आता युद्ध हरणार. त्यावेळेला एक त्यांनी मंत्रिमंडळ बोलवलं. त्यातला एक चतुर मंत्री होता, त्याने 2 दिवसात ती तलवार महाराजांना आणून दिली. राजा खुश झाला. राजा तर त्याच्यानंतर 5 वर्ष फक्त युद्ध जिंकत गेला, तो कधीही हारला नाही. एके दिवशी तो मंत्री तो परत आला आणि तो म्हणला, राजा ही तुमची नकली तलवार आहे आणि तुमची असलीची तलवार आहे ती एका तळघरात सापडली आहे. राजाला प्रश्न पडला. आता हा प्रश्न आपलाही आहे की जर ती तलवार नकली होती तर राजा युद्ध कसा जिंकला? तर त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्याचं फिक्स होतं की ही जी तलवार जर मी घेऊन गेलो तर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. आता हेच सगळ्यात युटिलाइज मी माझ्या लाईफमध्येही करत गेले. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, डॉक्टर जोसेफ मर्फीचं हे बुक मला माझ्या सरांनी दिलं जेव्हा मी डिग्रीच्या सेकंड इयरला होते आणि मला एक कॉन्फरन्स अटेंड करायचं होतं. तो फर्स्ट ऑफ ऑल मी ऍज अ माझ्या कॉलेजमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जात होते. तर मला खूप भीती होती की मी खूप वेळा स्पीचेस दिलेत, पण ऍज अ एक्सपिरियन्स पर्सनच्या समोर मी इतकं मोठं नाही दिले. त्यामुळे मला खूप भीती होती आणि त्या सरांनी मला हे बुक दिली. मला प्रश्न पडला की मला जर माझा प्रोजेक्ट आहे त्याच्यानुसारचे रिलेटेड मला बुक्स देण्यापेक्षा सरांनी मला हे बुक का दिलं असेल. पण एक विश्वास होता की ह्या सरांनी मला सिलेक्ट केले, ह्या सरांचं आजपर्यंत मला गायडन्स दिले, तर हे सर मला नक्कीच छान देणार. आणि ती बुक घेतली. माझ्याकडे 1 मंथ पिरियड होता की माझं 1 मंथ नंतर कॉन्फरन्स होतं आणि मग मी ती बुक लिहिली. मी फर्स्ट टाइम पीएचडी लेवल, एमटेक लेवलचे ज्यांना 10 इयर्स 15 इयर्स जे एक्सपिरियन्स आहेत त्यांच्यासमोर मी माझा पेपर प्रेझेंट केला आणि बँग ऑन मी ते इतकं छान केलं की सगळ्यांनी मला स्टँडिंग ओवेशन दिलं होतं. हे माझ्या सगळ्यात फर्स्ट माझा सबकॉन्शियस माइंड बद्दलचा एक फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि तो इतका छान होता की त्याच्यानंतरचे कुठलेही कॉन्फरन्स मी गेले आणि मी ते अटेंड केले आणि ते मला ट्रॉफी किंवा मेडल भेटलं असं कधीही झालं नाही. मग हे एक्सपिरियन्स मी लाईफमध्ये करत गेले. मी सबकॉन्शियस माइंड बद्दल आणि थोडा सर्च करायला गेले, मला त्या बुक बद्दल आणि ओढी लागायला गेली. आणि एक दिवस असं झालं की माझ्या पप्पा मला एक गाडी गिफ्ट करणार होते आणि ती ऍक्टिवा आय होती. ती मला फारशी काही पसंत पडत नव्हती. मला ऍक्टिवा 125 सीसी ही हवी होती. पण माझा 2012 मध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता. त्याच्यावरती मला पप्पा म्हटले मला आता रिस्क नाही घ्यायची आहे आणि आता तुला ती हलकी फुलकीच गाडी घ्यायची. मी ओके म्हटलं, पण सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठेतरी होतं की मला ही गाडी नको आहे, मला तीच हवी. मी कॉलेजला गेले आणि देन मग माझ्या काकांचा फोन आला की ते मेकॅनिकल इंजिनियर आहे. ते फोन आले की पप्पांना की तुम्ही ती गाडी घेऊ नका आणि तुम्ही ऍक्टिवा 125 सीसीस घ्या, त्याचं मायलेज खूप छान आहे, ती गाडी खूप वर्ष टिकेल आणि तुम्ही नो डाऊट राहा. आणि मग मी कॉलेजला गेले आणि माझ्या कॉलेजच्या शेजारीच होंडा शोरूम आहे. आफ्टर कॉलेज मी तिथे गेले आणि तिथे मी बघते की म्हणजे आफ्टर सर्व्हिसिंग त्यांनी करून माझ्या चेतन मनामध्ये होतं की हा ऍक्टिव्ह आहे, पण सबकॉन्शियस माइंड कुठेतरी होतं. आणि जेव्हा मी आले मी शॉक झाले की ऍक्टिव्हा 125 सीसी समोर होती. माझ्या सबकॉन्शियस माइंडनी जेव्हा हे मला सेकंड सरप्राईज दिलं ना, त्यावेळेस तर असा पक्का विश्वास बसला की मी काहीही जिंकू शकते. हे युटिलाइज करत करत मी माझ्या स्टडीज मध्ये, माझ्या प्रोजेक्ट्स मध्ये मी सगळीकडे हे युटिलाइज करत गेले आणि तसं तसं सक्सेस मला हळूहळू भेटत गेलं. आता सबकॉन्शियस माइंड ना हे बघत नाही ही गोष्ट खरी आहे का, ही खोटी आहे का.
हे तुम्ही मिळवू शकता का, तुमची कॅपेबिलिटी आहे का, तुम्ही तितके पॉवरफुल आहात का, हे काहीही सबकॉन्शियस माइंड बघत नाही. सबकॉन्शियस माइंड फक्त तुमचे ऑर्डर स्वीकारत करत असते, एक्सेप्ट करते. तुम्ही जर असं म्हणाल ना की बाई मला ह्या इयर मध्ये ना 1 कोटी हवी आहे, ते हे नाही बघणार आहे की ते विश्लेषण करत नाही किंवा ते तर्कवितर्क करत नाही की तुम्ही कॅपेबल आहात का, तुम्ही तुमच्याकडे तेवढे युटिलायझेशन आहेत का. ते फक्त तुम्हाला तुमच्या त्या टार्गेट पर्यंत घेऊन जाण्याचे मार्ग मोकळे करत राहतात. आणि मला इतका विश्वास आहे याच्यावर की मी ह्याच्याने खूप गोष्टी ना हँडल करत, फेस करत खूप छान पद्धतीने झाले. आता हेच बघा ना, जेव्हा मी हर्बल लाईफ हे फक्त हा फर्स्ट टाइम नाही घेतेय, हा माझा सेकंड टाइम आहे जेव्हा मी हर्बल लाईफ घेतेय. फर्स्ट टाइम माझ्या मावशीच्या फ्रेंडनी मला दिलं होतं. त्यावेळेस हे फ्युल स्टेशन, हे मोटिवेशन, हे काहीही नव्हतं. म्हणजे एका क्लासरूम मध्ये टीचरच नाहीये तर तुम्ही काहीही करू शका असं माझं होतं. माझ्या क्लासरूम मध्ये टीचरच नव्हती. मी शेक घेतलं काय, मी ऍफ्रेश घेतलं का, माझं वेट डाऊन होतंय का, मला प्रॉब्लेम्स आहेत का, हे ऐकणारही कोण नव्हतं आणि मला गायडन्स देणारही कोण नव्हतं. त्यामुळे मी भरकटले. मी परत ते बंद केलं. जेव्हा नेक्स्ट टाइम हे आलं परत माझ्या ह्याच्यावर, तर माझी मम्मानी घेतलं, ते मला विश्वास नव्हता फर्स्ट टाइम. जेव्हा तिचं वन वीक मध्ये 2 kg जेव्हा वेट लॉस झालं, त्यावेळी वाटलं की हे काहीतरी नवीन ना घेऊ शकतो. प्रोडक्ट तेच आहेत पण काहीतरी वेगळं करून माझ्याकडे येत आहे, का नाही एक्सेप्ट करावं. आणि तुम्हाला खूप सांगते की माझ्या खूप आनंदी आहे की माझे 15 kg वेट लॉस जेव्हा झाला आतापर्यंत, मी इतकी आनंदी झाले की माझ्या सबकॉन्शियस माइंडनी मला भरकटलेल्या वेळेला परत आणून मला त्याच वेळेने खूप छान गेले. आणि मी खूप आभारी आहे सतोशी फॅमिलीची की त्यांनी फक्त मला वेट लॉस नाही दिला, वेट लॉस बरोबर मला त्यांनी अनेक गोष्टी दिला. माझा छान मेंटर दिले, मला छान लाईफ दिले, मला छान विचार करण्याची गोष्टी दिले. माझ्या लाईफमध्ये ना जे कमतरता होती की लाईफ तर छान होती, सबकॉन्शियस माइंड तर होतं, पण कुठेतरी असं भरकडल्यासारखं झालं होतं, ते परत माझ्या ट्रॅकवर आणून दिलं. आणि आज तुम्हाला सांगते माझा एक बिहेवियर, मी आउट ऑफ द वे बोलते, आय नो की मी स्पीच टाईप मध्ये नाही बोलतेय, पण एक एक्झाम्पल जो खरं ट्रुली मी फील केले ना, मला ते सांगायचंय की म्हणजे ना माझा एक असा एक प्रॉब्लेम आहे की तुम्ही जर माझ्या टोनपेक्षा वरचा टोन जर बोलला तर माझा टोन त्याच्यापेक्षाही वरचा असतो. मी त्या खालच्या टोन मध्ये नाही बोलू शकत. एके दिवशी मी आणि माझ्या मिस्टरांबरोबर एका गोष्टीवरती वाद सुरू होता. त्यांचा टोन हाय झाला, पण मी माझ्या त्याच लो टोन मध्ये माझी तीच गोष्ट पूर्णपणे 3-4 वेळा तीच बोलत होते की नाही, माझं म्हणणं हेच आहे. आणि ते मुंबईला चाललेले, ते म्हणले तुला भांडण करूनच माझ्याशी मला घालवायचंय का. म्हणलं सॉरी आणि गेले. ते इथून कराडला गेले आणि कराडमध्ये जाऊन मला कॉल केला, अंकिता तू खूप बदलली आहेस. मी 2 मिनिट शॉक होते. मला काय वाटलं की मी माझ्या गोष्टीला हटले नाही म्हणून म्हणतात. म्हणलं असं का, तर म्हणले अंकिता तुझ्या बोलण्यात जे नम्रता आहे ना ती आधी कधीही दिसली नव्हती. ती मला तुझा स्पष्ट व्यक्तिपणा आणि तुझा नम्रतेने बोलणे मला खूप आवडले आणि ह्याच्या पुढे मला नाही वाटत की आपल्यात कधी वाद होईल आणि आपला संसार सुखाचा होईल. मला इतका आनंद झाला, मी तुम्हाला सांगते शब्दात तर मी व्यक्तही करत नाहीये की नम्रतेने बोलणं हे माझ्यासाठी आलं. कारण ना मी खूप स्पष्ट आहे, मला एकही मिनिट कोणीही काही बोललेलं मला सहन होत नाही. मी दुसऱ्या सेकंदाला त्याला तीराचा वार करून मी त्याला नष्ट करू शकते आज आहे. पण जेव्हा हे गोष्ट माझ्या समोर आली ना की अंकिता तू खूप नम्रतेने बोललीस, हे सगळं ना हे मॅम कडून शिकलेलं आहे. त्यांचं रोजचं कानावरती पडणारा आवाज, रोजचं नम्रतेने हँडल करणारे सिच्युएशन, पुढचा कितीही म्हणेल की हे आहे, तुम्ही नाही हे असं आहे आणि तुम्ही हे असं असं ट्राय करा, हे मला मॅम कडून दिसले आणि हे कंटिन्युअसली ऐकून करून मग मला भेटलेलं आहे. त्यामुळे लाईफमध्ये मला ना इतका छान फेज आलाय, इतकी हॅपी मध्ये माझी कंडिशन म्हणजे थोडस प्लस मायनस चालू होती फायनान्शियल मध्ये, पण मी कधीही वन डे ही असं नाही झालं की मी हसली नाहीये, माझं गाणं म्हणणं थांबलं नाही. म्हणजे माझं असं कधी कधी ट्यून मध्ये मला गाणं म्हणायचं असतं, मी ते म्हणत राहिले. कारण ना पॉझिटिव्ह लाईफ हे मला माहिती होतं एक ना एक दिवस ही फेज ही जाणार आहे. आज माझा जर वाईट टाइम आहे, हा माझा टाइम जाणार नक्की आहे. नक्की मला माझ्या माझे जे रोजचे हॅबिट्स आहेत बघून मला एक दिवस सक्सेस नक्की भेटणार आहे, हा विश्वास आला हवा होता. दुसरं एक्झाम्पल सांगते जिथं मी माझं सबकॉन्शियस माइंडने युज केलं आणि आज ती गोष्ट आहे.
कोरोनामध्ये बिफोर कोरोना आमच्याकडे स्विफ्ट डिझायर होती आणि आफ्टर कोरोना फायनान्शियल कंडिशन थोडे प्लस मायनस झाल्यामुळे आम्ही स्विफ्ट डिझायर दिली, सेल आउट केली. अँड देन 2 years वी वर स्ट्रगलिंग. अँड मला गाडी तर घ्यायची होती, पण माझं असं मत होतं की गाडी घेताना नियर बाय 5 to 6 लाख हा डाऊन पेमेंटला जायला पाहिजे आणि त्याचं 1 year EMI माझ्या बँकमध्ये स्टॉक असायला हवं. हे जर पॉसिबिलिटी झाली तरच मी गाडी घेऊ शकते. बिकॉज आता गाडी घेणं इझिली झालंय. 1 or 2 lakhs तुम्ही पे करू शकता अँड देन इन EMI यू कॅन टेक. बट ते EMIचं परत बर्डन व्हायला लागतं, हे मला फायनान्शियली नको होतं. सो त्याच्यावरती माझे स्ट्रगल सुरू होते. अँड 28 ऑगस्ट 2022 मध्ये मी 5,50,000 इतकाचा डाऊन पेमेंट भरून मी 1 yearचा EMI स्टॉक होईल इतका बँक बॅलन्स करून मगच मी माझी ड्रीम कार व्हेन्यू ही घेतली. आणि मला ती सनरूफचीच हवी होती, त्यामुळे ही मी 3 महिने वेटिंग केलं. मी एप्रिलमध्ये बुक केलं होतं. माझी गाडी 28 ऑगस्ट 2022 आली. आणि तोही माझा खूप आनंदाचा होता की माझ्या सबकॉन्शियस माइंडनी परत मला माझ्या ट्रॅकला येऊन माझं जे स्वप्न होतं ते परत पूर्ण केलं आहे. मी खूप आनंदी होते आणि मी नेहमी देवाला हेच मागणं करते की सगळ्यांचं छान होऊ दे, सगळ्यांचं भलं होऊ दे. जेव्हा आपण हे म्हणतो ना की सगळ्यांचं छान होऊ दे, त्यावेळेस देव तुम्हाला डबल पॉवरनी बॅक येऊ देते. सगळ्यांची हेल्थ होण्यात देव तुम्हाला डबल पॉवरने देते. कारण की सबकॉन्शियस माइंड मध्ये ना एक पॉझिटिव्ह थिंकिंगनी जे वर्क करतं ना, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगनीच खूप छान येतं. नेक्स्टली मी एक एक्झाम्पल देते की सबकॉन्शियस माइंड तुम्हाला नेगेटिव्ह थॉट्स पासून किंवा नेगेटिव्ह काही होणार आहे त्याच्यापासून कसं वाचवू शकतं. मी एक एक्झाम्पल देते, एक लाईव्ह एक्झाम्पल. ही बुक आहे, तुम्ही जर बघू जाता तर हे ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन आहे. ही लाईफ ही बघू ना किंवा हे जे कंपनी आहे ना, ह्यांनी माझी लाईफ पूर्णपणे सबकॉन्शियस माइंड बद्दल पूर्णपणे चेंज केलं. चेंज इन द सेन्स मला फक्त होतं की जे मागेल ते भेटते, पण ना ते कसं तुम्हाला नेगेटिव्ह होणार म्हणजे जर लॉस होणार असेल तर कसं तुम्हाला वाचवू शकते हेही हे सबकॉन्शियस माइंड करू शकतो. हे जो GDC आहे तो माझी बालमैत्रीण आहे. तिनं मला हे सजेस्ट केलं की हे घे, ह्याच्यात इन्व्हेस्ट कर, हे खूप छान आहे, तू एकदम छान राहशील, तुझं सगळं गाडी म्हणजे तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस गाडी होईल, तुझं ओन घर होईल, सगळं तुझं गोल्ड ज्वेलरी ओके ओके ओके. म्हणजे असं जे म्हणतात ना असं पहाडीसारखं मला सगळं सांगितलं गेलं. देन कुठेतरी असं झालं की हा माझी बेस्ट फ्रेंड सांगते, लहानपणीची सांगते, ती करतीये. सो ओके, मग मी माझ्या मिस्टरांना न सांगता मी 10,000ची मी इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली. पण कुठेतरी मनात ना असं दुखदुख होती की मी चुकीचं केलं का. देन आय सेड ओके. त्याच्यामध्ये टाइम स्पॅन झाला आणि एक टाइम असं झालं की त्यांचा कॉइन डिसेंबरला रिलीज होणार होता आणि सप्टेंबरला त्यांनी आम्हाला एक चान्स दिला की तुम्ही तुमचे जे ते काय करत होते, डिजिटली तुमचे डॉलर्स तुमच्या अकाउंटवरती ID वरती पडत होते. आणि तुम्हाला एक चान्स आहे की तुम्ही तुमची ID सरेंडर करू शकता आणि जे काही अमाऊंट आहे तुमच्या डॉलर्स मध्ये कन्वर्ट करून ते आम्ही देऊ. मला असं वाटलं की हे चान्स आहे, नाऊ आय कॅन एस्केप फ्रॉम दिस. मी ते जे काही डॉलर्स माझ्या ID वरती झाले होते ते मी माझ्या फ्रेंडला दिले की हे घे. ते बोलले की नाही अंकिता, तू विचार कर की इज इट पॉसिबल, म्हणजे हे तू करू शकतेस, हे करू नकोस, तू ह्याच्या रिटर्न्स खूप छान येणार आहे. मनात कुठेतरी वाटलं की नाही मला आता येईल, म्हणजे माझे 24,000 होणार होते पूर्ण डॉलर्स, पण ते रिड्यूस करून त्यांनी मला 16,000 दिले. आय वॉज ओके विथ इट. मला फक्त माझे 10,000ची अमाऊंट हवी होती, त्यातले वरती किती आहे हे मला माहिती नव्हतं. मला 16,000ची अमाऊंट मी सप्टेंबर महिन्यात घेतली आणि डिसेंबर महिन्यामध्ये हा GDC पूर्णपणे फेक आहे, फ्रॉड आहे. त्यांनी लोकांचे कोट्यावधी लाखोंचे पैसे घेतलेले आणि जो व्यक्ती होता तो गायब झाला. तुम्ही म्हणजे मी आता एक्सप्रेस पण नाही करू शकत आहे. मी माझ्या देवाला जाऊन अशी मिठी मारली की त्यांनी मला खूप मोठ्या संकटातून गेले, कारण की ती कंपनी मला ऍज अ CEO सजेस्ट करत होती. माझे बोलण्याचं इन्फ्लुएन्स करण्याचे ताकद बघून ती मला एक्सेप्ट की तुम्ही CEO व्हा, तुम्ही इचलकरंजीमध्ये सगळ्यांचे एक एक पॅटर्न. जर का ही गोष्ट मी केली असती ना तर आज मी इचलकरंजीमध्ये थांबू शकले नसते, कारण की इथे सगळे माझे बालपण इथे गेले, मी इथंच कॉलेज गेले, माझं सासरी येच आहे, मी कोणाला फेस करण्याची लेवलची राहते. मग मला ह्या सबकॉन्शियस माइंडनी इतक्या छान पद्धतीने त्यातून बाहेर काढलं ना विथ प्रॉफिट ऑफ 6,000. मी त्यावेळीही ह्या जे सबकॉन्शियस माइंडला खूप थँक म्हटले.
की मला करूया. कारण की फक्त सबकॉन्शियस माइंड तुम्हाला तुमचे ड्रीम्स मिळवण्यामध्ये पण हेल्प करतं, पण हे असं काही नेगेटिव्ह होण्यापासून सुद्धा तुम्हाला ते अडवतं किंवा ते तुम्हाला तेवढी इंट्युएशन देते की हे कुठंतरी चुकीचं होतंय. नेक्स्टली माझ्या बरोबर माझे मिस्टर ही हे सगळं म्हणजे फॉलोअप करत असतात, नेहमी वाजत असतात. एके दिवशी माझी मुलगी स्कूलला गेली होती आणि माझे मिस्टर थोड्या वेळानंतर उठले आणि राऊंड अबाउट 9-10 वाजले होते आणि त्यांना उठले आणि ते म्हणले की मला माझी मुलगी मला घरी हवी, मला खूप तिची आठवण येते. मी म्हणलं असं कसं होईल, आणि आज तर ऍक्च्युली तिला मी त्या दिवशी त्यांचं पतंग हे होतं, काईट फ्लाईंगचं हे होतं, प्रोग्राम होता, आणि मी म्हणलं अरे तिथं तू खूप छान एन्जॉय करत असेल, आता तिला बोलवणं चुकीचं आहे. आणि मी मॅमना काय सांगू की आठवण येते पप्पांना म्हणून द्या. आणि मी ती गोष्ट इग्नोर केली आणि मी माझ्या वर्कला लागले. तुम्हाला पटणार नाही की विदिन 10 मिनिट्स मला स्कूलमधून कॉल आला टीचरचा, तिच्या पायाला ती जी पतंगची दोरी होती ती कट झाली आहे आणि ती रडतीये आणि तुम्ही तिला येऊन घेऊन जावा. सी द इंट्युएशन पॉवर, की आपल्या जवळच्या व्यक्तीला जर काय होत असेल ना तरी तुम्हाला ते तुम्हाला प्रोसेस होईल. हे सगळ्यांच्या लाईफमध्ये होत असेल. जे आपले एकदम क्लोज रिलेटेड पर्सन्स असतात त्यांच्याबद्दल काहीही होणार असतील तर तुम्हाला ते सांगतं की काहीतरी होतंय, यू शुड रन. ही इतकी पॉवर आहे, हे ट्रेजर आहे आणि हे सगळं तुमच्याच हातात आहे. हे जे तुम्ही विचार कराल ना हे सगळं तुम्हाला खूप छान मध्ये भेटू शकते. आता माझा सगळ्यात मोठं ड्रीम जे आहे ते मी कम्प्लीट करायला लागले आणि त्याचंही तुम्हाला खूप छान, की मी माझ्या सबकॉन्शियस माइंड मधून माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ड्रीम जे आहे ते मी कम्प्लीट करतेय. ह्या इयरला डिसेंबरमध्ये ते कम्प्लीट होईल. आणि ते ड्रीम मी तुम्हाला सांगते. आफ्टर कार माझं एक ड्रीम नेहमीच होतं की मी आणि माझे मिस्टर आमची दोघांच्या कष्टाने आम्ही आमचं एक घर करू विथ माझं असं कधीही नव्हतं की मी फ्लॅटमध्ये राहू. मला नेहमी खाली जमिनीवर घर हवंय, हे माझं एकच म्हणणं होतं. आणि त्याच्यावरती म्हणजे की ते म्हणत होते की फ्लॅट इट्स ओके, मी म्हणत नाही, मला घर जमिनीवर हवंय. माझं एक छोटंसं असू दे तर मला जमिनीवर हवंय. त्याच्यावरती मी माझे नेहमी नाही म्हणलं तर इट टूक मी नियरली 3.5 years हे ड्रीम कम्प्लीट करायला. अँड ते आता ड्रीम माझं कम्प्लीट होतंय. माझं स्वतःचं आमच्या हक्काचं घर ह्या डिसेंबर पर्यंत कम्प्लीट होते. आता त्याचं कन्स्ट्रक्शनचं वर्क सुरू आहे. हेही मी फक्त आणि फक्त माझ्या सबकॉन्शियस माइंड थ्रू मी हे पूर्णपणे कम्प्लीट करतेय. आणि मी परत थँक्यू म्हणेन की हे सगळं करताना म्हणजे असं होतं की जेव्हा आपण ड्रीम्स कडे जातात त्यावेळी लोक असं म्हणतात की अरे ही खूप उडतीये हे. मी ह्या कुठल्याही गोष्टीला न विचारच आला नाही ना कोणी माझ्या असं नेगेटिव्ह लाईफ मध्ये माझ्या पर्सन्स येत गेले. जेव्हा मी सबकॉन्शियस माइंड मध्ये आले ना त्या वेळी ना मला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह माणसं माझ्या आयुष्यात येऊन गेली. नेगेटिव्ह माणसं जेणेकरून असे इतके दूर गेले ना की ते मला कधी कळालंही नाही. मी नाही दूर केलं त्यांना, ते आपोआप दूर झाले. इतके माझ्या ह्या सबकॉन्शियस माइंड थ्रू मला इतके छान पद्धतीने झाले. मला नाही हे करू शकत की मी एक्सप्रेसही नाही करू शकत आहे की मी काय फील करते आता आणि हे प्रोसेसला चालले. मला असं वाटतं की मी इतकी छोटी आहे. म्हणजे मी आता हर्बल लाईफ मध्ये येते, माझ्याकडे आता 8-9 महिने झाले माझ्या कानावरती मामचे शब्द पडतात, मी एवढं हे केले. पण ना मला असं वाटतं की जे खूप इयर्स आहेत तुम्ही फक्त 1% किंवा 2% जरी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही गोष्टी म्हणजे प्लेस केला की मला हे पॉझिटिव्ह वेनी केला की हे हवंय, मला हे करायचंय, तर मी सांगते तुमचा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला 50-60% त्याच्यापेक्षा जास्त देईल. की फक्त छोटस माझं एक छोटी, आणि इतकं नाहीये मी कंटिन्युअसली म्हणत नाही मला घर हवंय मला घर. मी एक टाइम विचार करते आणि मला वेळच येत जातात माझ्याकडं अगदी अचानक. म्हणजे माझं असं झालं की माझ्या लोनचं प्रोसिजर होती. अगदी मला म्हणजे मी जो लँड प्लस हाऊस असं जर लोन केलं त्याच्यामुळे मला असं कधीही वाटलं नाही की मी लँडच्या 50-60% मी माझे कॅशनी भरले. जेव्हा झालं की मी कॅशनी हाफ ऑफ द लँडचं रेटचं हाफ ऑफ द अमाऊंट मी कॅशनी भरले, त्यावेळेस कधीही वाटलं नाही अरे मी इतकी मोठी अमाऊंट दिली. इझिली झालं ते. असं काही मी असं केलं नाही. इझिली
सगळे अमाऊंट झाले, इझिली सगळं झालं आणि इझिली मला लोन भेटलं. सगळं काम इतकं छान पण झालं ना, कुठेही असं झालं नाही अरे हे डिफिकल्टी झाली, अरे हे गेलं इतकं. म्हणजे कारण की बॉडीमध्ये नेहमी होतं की माझं छान होणार आहे. आणि माझं नेहमी एक वाक्य असतं, म्हणजे मी सगळ्यांनाच बोलते असे की ह्या 2 हाताने मी कुणाचंही वाईट केलं नाहीये, माझं देव कधीही वाईट करणार नाही. आणि हे तत्व मी नेहमी युटिलाइज करते, जेणेकरून माझ्याकडून कुणाला दुखवू गेलं नाही आणि जेणेकरून मलाही कधी दुःख नाही येऊ नये. आणि हे हे जो स्लोगन आहे ना, नेहमी मी बोलते, त्याच्याने मला नेहमी सक्सेस भेटले. मला कधीही असं झालं की मी हे दुःख झाले, हे झाले. आणि एक गोष्ट म्हणजे हे सांगेन की माझ्या मेंटर बद्दल की मानसी बावधनकर आणि मंगेश बावधनकर हे आज माझे हर्बल लाईफचे मेंटर आहेत. पण ह्याच्या आधी माझ्या लाईफचे मेंटर सुद्धा तेच आहेत. की तुम्ही म्हणाल की ड्रीम्स कम्प्लीट झालं, परत सगळं म्हणजे पॉझिटिव्ह विचार झाला. पण तुम्हाला एक सांगू की काही कारणास्तव मी आणि माझा भाऊ 4 वर्ष झालं बोलत नव्हतो. आणि माझे मम्मा डॅडा नेहमी मला बनवत होते की आणखी तू ये, डोंट वरी, वी आर देअर. तर माझं एकच म्हणणं होतं की ज्यावेळी माझा भाऊ माझ्या घरी येईल ना, त्यावेळी मी माझ्या माहेरी येईल, तोपर्यंत मी येणार नाही. अँड मी जेव्हा गाडी घेतली 28 ऑगस्टला, 2 सप्टेंबरला माझा भाऊ, मी टायमिंग सांगेन, 7:30 वाजता मॉर्निंगला फोन आला की तू एकदम नंबर पडला अभिषेक पाडवे. अँड आय वॉज लाईक की ह्यानी मला 4 इयर्स नंतर कॉल का केलंय. आणि जेव्हा कॉल उचलला तर त्याचं एक म्हणणं की मला भेटायचं आणि तुझं घराचा ऍड्रेस सेंड कर. मी 2 मिनिट शॉक होते. मी सांगितलं, मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की येत भैया येतोय, ओके. आणि आणि तो दिवस ना गौरी आणण्याचा दिवस होता. गणपतीचा सीझन होता, गौरी आणण्याचा सीझन होता, गौरी आणण्याचा दिवस होता तो. आणि त्या दिवशी माझा भैया आला आणि सगळे चल घरी जायचंय. मी शब्दात मांडूच शकत नाहीये की मला त्यावेळी काय झालं होतं. मी मिठी मारून इतकी रडले आणि मी त्यावेळी सबकॉन्शियस माइंडला म्हटले थँक्यू की तुटलेली नाती जोडण्याचा जर सबकॉन्शियस त्याच्याकडे पॉवर इतकी आहे, तर तुमचे ड्रीम्स कम्प्लीट करण्याचा तर 101% कम्प्लीट होऊ शकतो. तुटलेली नाती जर जोडण्याच्याकडे ह्याच्याकडे पॉवर आहे ना, तर त्या गोष्टीकडे खूप काही पॉवर होऊ शकतं. सॉरी. मी आउट ऑफ द वे बोलली आहे, सो सॉरी फॉर दॅट. पण माझ्या लाईफचे एक्सपिरियन्स मला असेच सांगायचे होते की काय. आणि मी थँक्यू म्हणते की मंगेश सरांना आणि मानसी मॅडमना की दे वर द रिझन फॉर मीटिंग मी अँड माय ब्रदर. म्हणजे ते रिझन झाले, हे आता मेंटर झाले, पण माझ्या लाईफचे मेंटर पासून आधीपासून ते आहे. आणि मी माझ्या आईबाबांनाही थँक्यू म्हणते की माझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये एक ठामपणे उभी होती की अंकिता कधीही चुकवू शकत नाही आणि वी आर विथ. आणि हे कॉन्फिडन्स आणि हे बोलण्याचं जे धाडस आहे ना, ते फक्त माझ्या आईबाबांकडून भेटले मला. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू दॅम. अँड आय एम व्हेरी थँकफुल फॉर सुजाता मॅम की मला हे बोलण्याचा चान्स दिला, माझा एक्सपिरियन्स शेअर करण्याचा चान्स दिला. आणि मला असं वाटतं की माझ्या ह्या एक थोडे थोडे एक्झाम्पल्स आहेत, थोडे थोडे एक्सपिरियन्स आहेत, याच्याने तुमच्या लाईफमध्ये एक थोडासा बदल घडेल. माझ्या ह्या 30 मिनिट्स जो तुम्ही माझ्याकडे मला अनमोल टाइम दिला ना सगळ्यांनी, की मी म्हणेन की त्या गोष्टीमुळे ना तुमचा थोडासा तरी चेंज होईल. की सबकॉन्शियस माइंड मध्ये पॉझिटिव्हली तुम्ही सांगा. आणि एक गोष्ट आहे, पॉझिटिव्हली तुम्ही सांगा. म्हणजे एक एक्झाम्पल देते की जर नेगेटिव्हली तुम्ही जर सबकॉन्शियस माइंडला सांगितलं तर नेगेटिव्हली ते कसं इफेक्ट करतं. कारण की ते बघत नाही की पॉझिटिव्ह आहे नेगेटिव्ह आहे. एके वेळेला एका मुलगीला ना आजार होता, तिला किडनीचाही एक प्रॉब्लेम होता आणि हार्टमध्ये होल होता. सो तिचे बाबा काय म्हणा की माझी मुलगी जेव्हा बरी होईल तेव्हा मी माझा राईट हँड देईन, माझा राईट हँड मी देईन. असं तो म्हणजे नेहमी म्हणत, ती बरी झाली की माझा राईट हँड मी देईन, असं तो नेहमी देवाला बोलत होतं. आणि एक टाइमला असं झालं की त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा राईट हँड ना खांद्यापासून कट झाला. अँड जेव्हा तो सर्जरी करून घरी आला तेव्हा बघितलं की त्याची मुलगी ओके होती. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हली सांगा, असं काही केलं तर तेच घडणार आहे, तेच होणार आहे. सो त्यामुळे जेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंड हे सांगता ना, माझं हे होऊ दे मग मी हे करेन, नाही,
तुम्ही फक्त एकच सांगा की मला ही गोष्ट हवी आहे, म्हणजे मला मला हे ह्या इयर मध्ये मला प्रेसिडेंट टीम व्हायचंय, मला ह्या इयर मध्ये मला सुपरवायझर व्हायचंय, हे फक्त कंटिन्युअसली मनात ठेवा, चेतन मनात ठेवा. ते आपोआप वर्किंग होईल, तुम्हाला मेंबर्स भेटत जाईल, किंवा मला ह्या मंथ मध्ये 7 मेंबर्स भेटत जाईल. मी नक्की सांगेन 7 पेक्षा 5 तर डेफिनेटली होणार आहे. मला इतकंच बोलायचं आहे. थँक्यू सो मच मला टाइम दिला. चलो आणि जोरदार क्लॅपिंग करू आपण अंकितासाठी. भारी. कारण काय होतं माहितीये का, एक मुद्दा छोटा होता, छोट्या मुद्द्याला एक्सपिरियन्स कनेक्ट झाले. मुद्दा काय होता की बाबा कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड याला माहिती नसतं हो. तुम्ही खरं खोटं, सत्य असत्य, कपॅसिटी, तुमची कपॅसिटी आहे नाही आहे काही माहिती नसतं. पण याच्यामध्ये ना, जेव्हा तुम्ही ठरवता, मग ठरवत असताना त्याला काहीच कळत नाहीये, खरं आहे खोटं आहे, हितकारक आहे अहितकारक आहे, काहीच माहिती नाहीये. तर कानी चांगलं ठरवायचं आपण, कानी पॉझिटिव्हली घ्यायचं आपण, कानी लोकांच्या बद्दल चांगलं चिंतायचं आपण. म्हणजे आपलं तर चिंतूच चिंतू, पण लोकांचं पण चांगलं चिंतू. आणि हा जो कॉन्फिडन्स आहे ना, त्याचं वय खूप कमी आहे. मी मुद्दाम टॉपिक दिला होता, कारण एक्सपिरियन्स हे आपल्या लाईफमध्ये होतात. किती लोकांना आठवलं की आपल्या लाईफमध्ये हेच एक्सपिरियन्स आलेत? किती लोकांना वाटलं? आपण त्यावेळेला म्हणतो ना, असं कसं झालं. छोटे उदाहरण सांगते. मॅडम पुंटो गाडी होती, आणि पुंटो गाडी ही माझ्याजवळ असताना आम्ही फक्त ठरवलं होतं मिलेनियर टीम झाल्यावर आपण नेक्स्ट कार घ्यायची म्हणून. आणि आम्ही ठरवलं होतं ते तसं, अगदी संकल्प होता. पण आम्ही गाडी त्याच्या आधीच 7 महिने घ्यायचं ठरवलं. मुलांनी आल्या मुली की नको ही आपण घेऊ, आणि 7 महिन्यांनी म्हणजे गाडी आम्ही घ्यायची ठरवली. गाडी बुक झाली, आणि मी तुम्हाला रिअल सांगते की गाडी मला मिलेनियर टीम झाल्याशिवाय मिळालीच नाही. 7 महिन्यानं मला गाडी मिळाली. माझ्या स्वप्नात पण नव्हतं की तोपर्यंत मी काहीतरी लेवल अचीव करते. काही नव्हतं, काही असं कुठं धुसटसर सुद्धा कल्पना नव्हती. आणि हे होतं. हे एवढी ताकद आहे तुमच्या कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड सगळ्याची. सबकॉन्शियस माइंड इतकं काम करत असतं, इतकं काम करत असतं, अव्याहतपणे काम करत असतं. तर त्याच्याकडं तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मिळू शकतं. म्हणून मी नेहमी म्हणत असते, दुनियेवर विश्वास ठेवू नका, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःकडनं मागा. स्वतःला काय पाहिजे ते मागा. नाती पाहिजे चांगली, ती मागा. तुमच्या आजूबाजूचे रिलेशन्स ओके होणार, या वेळेला होणार, हे मागा. तुम्हाला पैसा पाहिजे तो मागा. तुमची बिघडलेले रिलेशन्स पाहिजेत तुम्हाला परत, ते मागा. तुम्हाला चांगली हेल्थ पाहिजे ते मागा. तुम्हाला वेट लॉस पाहिजे तो मागा. तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मागा. तुम्हाला जे पाहिजे ते मागितलं ना, तर तुम्हाला सगळं मिळतं. हे छोटी एवढी अंकिता सगळं मागू शकते, करू शकते. तर आपल्या पण लाईफमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. तो कॉन्फिडन्स देण्याचा उद्देश होता. म्हणजे अंकिता तू इकडं तिकडं गेलेली नाहीयेस, तू बरोबर होतीस ट्रॅकवर. कारण जर हे तुझ्या बाबतीत घडू शकतं, हे एक्सपिरियन्सनी सिद्ध झालं. कारण का माहितीये का, एवढ्याचा लाईफचा एक्सपिरियन्स असणाऱ्या व्यक्तींकडं हे होतं. तर आपल्याकडे तर एवढा एक्सपिरियन्स आहे, आपल्याकडं पण होऊ शकतं. मग का नाही मागायचं चांगलं आरोग्य, का नाही मागायचं आयडियल हेल्थ, का नाही मागायचं आपल्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी होतात. अजून एक अंकिताचं होतं की आपल्यामध्ये चेंज, हा चेंज ना एका दिवसात एका रात्रीत होत नाही. चेंज कुणाच्या बाबतीत होतो माहितीये? चेंज होतो जो त्याच्यासाठी वेळ देतो. जैसी संगत वैसी रंगत. आपण आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ दिला ना, आणि तो वेळ असेल ना, तो मनापासून दिला तर, आणि तुम्हाला काय बदलायचंय हे तुम्हाला सांगावं लागत नाही. तुमचं मन, तुम्ही भगवंताचेच अंश आहात. त्याला नॅचरल काय पाहिजे ते माहिती आहे, त्याला चांगलं काय आहे ते त्याला माहिती आहे, आणि ते त्याच्यावर वाटचाल करत असतं. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो. तुम्हाला वेळ दिला ना, योगाला दिला, वॉकिंगला दिला, ऐकायला दिला, तुम्ही कशाला वेळ देता ना, तो वाया जात नाही. कारण तुम्हाला ते
पदोपदी तुम्ही तुमच्याकडे लक्ष असेल ना, तर तुमच्यातला बदल, तुमच्या हेल्थचा, तुमच्या जवळ असणाऱ्या रिलेशन्सचा, तुमच्या स्वभावातला हा सगळा बदल तुम्हीच नोटीस नाही करत, तुमच्या आजूबाजूचे लोक सुद्धा नोटीस करतात. इतका बदल आपण आपल्या लाईफ मध्ये करू शकतो. त्याच्यासाठीच मॉर्निंग फ्यूल स्टेशन आहे. ऐकण्यासाठी लिंक द्या. मी खूप ग्रुप बघते जे के न्यूट्रिशन वर काम करणारे, पण त्यांचं एक असतं, 3 दिवसासाठी लिंक फ्री, 5 दिवसासाठी लिंक फ्री, 10 दिवसासाठी लिंक देतात, त्याच्यानंतर ती बंद करतात. मला तरी वाटतं आपल्या हातात आहे त्या गोष्टी देऊच. न्यूट्रिशनला पैसे लागतात, ते काय आपण देऊ नाही शकत ना कुणाला. मग आपल्याला जे देता येतं ना, ते मनापासनं देऊ. ज्या गोष्टी मग एवढं मनापासनं सगळं करायला लागलोय, तर खरंच मी तुम्हाला सांगते, आपण लोकांना बदलू नाही शकत, बदलायला भाग पाडू शकतो. बदलणार तेच आहेत. त्यांची वेळ कधी येईल त्यावेळेला बदलतील. पण मी रोज उठल्यानंतर माझ्या माध्यमातनं मला स्वतःला एक वाटतं झोपताना, आज मी काय काम केलं की जे माझ्या शिवाय दुसऱ्यांना उपयोगी पडेल. असं दिवसभरात मी काय काम केलं, आणि हे कामाची पोचपावती जर रोज घ्यायला लागलो ना, तर आपल्या मनामध्ये ते संस्कार होतात. ह्या सुप्त मनामध्ये होतं की अरे मला सगळ्यांमध्ये बदल करवायचा आहे, आणि हा आपल्या सगळ्यांच्याकडं होऊ. हे छोटस तुमच्या मनाला, मी असं नाही म्हणत लोकांमध्ये बदला, पहिलं स्वतःला बदला. तुम्हाला काय पाहिजे ते मागा. खरंच मी सांगते, गाडी पाहिजे मागा, घर पाहिजे मागा, रिलेशन बिघडलेले पाहिजेत मागा. तुम्हाला तुमचा शेजाऱ्यांबरोबर कसं तरी एखादी आपली व्यक्ती असते ना, आणि ती आपल्या बरोबर लांब जाते, त्यावेळेला का नाही एवढं आपल्याला आतनं ते फिलिंग असतात की अरे हे आपल्याला पाहिजे. शिद्दतनं मागा, सगळं मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला काय 4 पुरुषार्थ आहेत ना, धर्म अर्थ काम मोक्ष, याच्यातलं सगळं मागा, सगळं भेटेल. अंकिताच्या बाबतीत भेटतं तर तुमच्या बाबतीत भेटेल. अंकिताला कॉन्फिडन्स मिळाला, अंकितानं जे ठरवलं त्या गोष्टी व्हायला लागल्या, बिघडलेली रिलेशन्स ओके व्हायला लागली. होतात होतात, कारण ते मागणं, तुम्ही मागितलं की तुमचं सुप्त मन लगे अट्रॅक्ट करतं त्याला. तुम्ही जर एखाद्याबद्दल वाईट चिंतलं आणि ते मागितलं, खरंच मी सांगते त्याचं वाईट होत आहे. त्यामुळे ते पण करू नका. चांगलं वाईट कळत नाही सुप्त मनाला. अंकिताचं आज सांगणं होतं की नाही, तर ते रिअल कळत नाही. त्यामुळे ऑलवेज 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 तोंड उघडलं की हिताचं व्हावं, आणि हात द्यायचं झालं तर चांगलंच व्हावं. विचार ऑलवेज इथनं तिकडे पास करताना खूप लोक बोलत असतात ना, माझी सून अशी करते, माझ्या सासू अशी आहे, माझी सासू. मग मी आपलं तिथं कट करता यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात आपलं मन रममान व्हायला नसायला पाहिजे. तो विषय जिथल्या तिथं कट करायला पाहिजे, कारण तेच तुम्ही अट्रॅक्ट होतं परत. तुमची सून उद्या तसं करते, तुमची सासू उद्या तसंच करते, जसं तुम्ही ऐकता तसंच होत राहतंय. त्यामुळे खरंच मी तर नेहमी म्हणत असते, निगेटिव्ह लोकांपासून 2 हात लांब जावा, थांबू नका. निगेटिव्ह चालू झालं की थांबवा, आणि तुम्ही पण बाजूला व्हा, कारण ते अट्रॅक्ट करतो. एवढी ताकद आहे तुमच्या सुप्त मनाची. आणि त्याच्यामुळे ऑलवेज चांगलं पेरा. आंबा पेरला तर आंबाच लागणार आहे, बाबळीचं बी पेरला तर बाबळीच लागणार आहे. मग आंबाचं झाडच का नाही लावायचं आपण. म्हणजे चांगलंच करू आपण. आपल्याकडे ना जेवढं होतंय तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करू सगळ्याच बाबतीत. आणि आपल्याला काय पाहिजे ना, संकोच न करता शिद्दत न मागू. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला चांगली हेल्थ पाहिजे, आपलं राहणीमान चांगलं पाहिजे, चांगले कपडे पाहिजेत, दान करता यावं असं पाहिजे, बँकिंगला बँक बॅलन्स पाहिजे. आजारी पडल्यानंतर बघितले, माझी पहिला या गोष्टीकडे माझा विश्वास नव्हता, पैसे पैसे कधीच लाईफ मध्ये केले नाही, आणि मग मात्र वाटायला लागलं की नाही बाबा, ही आपण गोष्टी पाहिजे. बँकिंगला असल्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये, आपल्या कर्मामध्ये फरक पडतो. आपल्या कर्मामध्ये पण फरक पडतो. माझंच भागणं झालंय, मी दुसऱ्याबद्दल काय चांगलं विचार करणार आहे, नाही करू शकत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. धर्म चांगला पाहिजे, अर्थ चांगलं पाहिजे, पैसे पण पाहिजेत, तुमच्याकडे चांगलं कर्म व्हायला पाहिजे, आणि आपला मेन एम आहे मचा क्षय व्हायला पाहिजे. मोक्ष म्हणजे वर जाणं आणि नाही आहे,
मला माझं 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 या सगळ्या गोष्टीचा क्षय व्हायला पाहिजे. हे सगळं आपल्याला साध्य करता येतं ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मुळे. त्यामुळे चांगलेच विचार पेरू आणि मस्तपैकी चांगलंच विचार करून जी लोक स्वतःवर काम करायला लागले त्यांच्याकडे जाणार आहोत. नाहीतर ते म्हणतील की आज काय फ्लायर दाखवणार आहेत का? नाही, आम्ही एवढं भारी लीडर ऑफ द डे झालोय, लीडर ऑफ द लॅब झालोय, दिवसभर आम्ही त्याच्यावर काम केलंय आणि आपल्याकडे ते काय आलंच नाही, असं व्हायला नको. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग कर. पहिला जोरदार क्लॅपिंग करू अंकिता पाडळेसाठी. आणि आता जोरदार क्लॅपिंग करणार आहोत लीडर आपल्या वेट लॉस मॅरेथॉन वर जे काम करायला लागले ते ऑल सगळे पार्टिसिपंट, ऑल कोचेस, त्यांना सपोर्ट करणारी टीम, आपली स्वाती जमदाडे मॅडम आणि सुमित सर, या सगळ्यांसाठी जोरदार क्लॅपिंग करू. ओके, चलो. लीडर ऑफ द डे आहेत सुरेखा मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन लीडर ऑफ द डे. 750 ग्रॅम कमी करून लीडर ऑफ द डे आहेत. आणि लीडर ऑफ द लॅब आहेत उज्ज्वला मॅडम, 950 ग्रॅम कमी. कॉंग्रॅच्युलेशन दोघींना पण. चलो, लीडर ऑफ द डे आहेत माधवी मॅडम, जोरदार क्लॅपिंग